तर आजचा विषय की नाही लय खतरनाक आहे. असं उसाच्या बांधावर गावठी कोंबड्याचं झणझणीत असा तांबडा रस्सा बनवून खाण्याची मजाच काय वेगळी आहे. आणि कालवणावरचा कट तरी बघा कसला भारी दिसतोय. मग या की खायला आणि कसं बनवायचं चला की बघूया. तर गावठी कोंबड्याच्या मटणामध्ये मीठ, हळद आणि चटणी घालून की नाही असं चांगलं कालवून घ्या. आता एका टोपामध्ये तेल तापल्यानंतर हे गावठी कोंबड्याचं मटण वापरून घ्यायचं. आता वाटण्यासाठी की नाही एका कढईमध्ये टप्प्याटप्प्यानं तीळ आधी भाजून घ्या. भाजून घेतलेली तीळ साईडला ठेवा. आता त्याच कढईमध्ये तेल घालून कांदा पण भाजून घ्या. कांदा भाजल्यानंतर सुक्क खोबरं भाजा आणि सुक्क खोबरं भाजतानाच लसूण घाला, म्हणजे दोन्ही सोबतच भाजून निघतात. आणि असं वाटण तयार करा. आता एका टोपामध्ये तेल तापल्यानंतर हे जे वाटण आपण तयार केले ते असं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता ह्याच्यात चटणी घाला आणि वापरून घेतलेलं गावठी कोंबड्याचं मटण ते घालून मसाला आणि मटण 5 मिनिटासाठी असं चांगलं शिजू द्या. शिजल्यानंतर ह्याच्यात लागल तेवढं पाणी घाला आणि स्लो फ्लेमवरती कालवणाला चांगलं शिजू द्या. शेवटी की नाही असं सगळीकडनं कोथिंबीर इसकटून ऊन हाय तवरच द्या दणका आणि लावा हजेरी.